स्त्रिया आणि अंधश्रद्धा हा विषय यासाठी महत्त्वाचा आहे, की सगळीकडे जास्तीत जास्त अंधश्रद्धेच्या बळी या स्त्रियाच असतात आणि त्याचबरोबर त्या त्याच्या वाहकही असतात. सर्वसामान्यपणे असं दिसतं, की शोषणाचे जे बळी असतात, त्यांना त्या शोषणाबद्दल एक प्रकारचा राग असतो. परंतु महिला वर्गात मात्र ज्या अंधश्रद्धेच्या शोषणाच्या त्या बळी असतात, त्या अतिशय सन्मानाने, अभिमानाने अंधश्रद्धा मिरवत असतात. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे वाक्य आहे, की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल, ही लढाई स्त्री आणि अंधश्रद्धा या प्रश्नाबाबत आपल्याला सर्वाधिक दिसते. म्हणजे ज्या वेळेला हातापायामध्ये बेड्या घातलेल्या असतात, त्यावेळी सांगता येतं, की उठ वेड्या तोड बेड्या. परंतु हातापायामधल्या बेड्यांना जर माणसं फुलांचे गजरे समजायला लागली, तर जी पंचाईत निर्माण होते ती आपल्याला स्त्री आणि अंधश्रद्धा या प्रश्नाबाबत दिसते. याची सुरुवात होते ती आपल्या दुटप्पी समाजापासून. म्हणजे मला शाळेमध्ये असलेली एक कविता आठवते, की स्त्रीला त्या कवितेमध्ये किती महानत्व दिलेलं आहे. त्या कवयित्रीने असं म्हटलेलं होतं, मी माता, मी कांता, शिक्षक मी, सेवक मी, कलावती शास्त्रज्ञा विविध गुणे नटते मी विश्वाची प्रतिभा, मजमधी समृद्धी वसे, संस्कृती मी जणू समूर्त, स्त्री माझे नाव असे. म्हणजे एका बाजूला म्हणायचं असं, की संस्कृतीचं साक्षात रूप म्हणजे स्त्री, आणि दुसऱ्या बाजूला अनुभव मात्र असा, की पायातली वहाण ही पायातच बरी. एका बाजूला असं म्हणायचं, की आता जग किती बदललं आहे. एकेकाळी भले त्या पिंजऱ्यामध्ये बंद असतील, परंतु आता पिंजऱ्याचं दार सताट उघडलेलं आहे. त्यांना बाहेर आकाशामध्ये स्वैर मोकळीक घ्यायला काहीच हरकत नाही. आणि दुसऱ्या बाजूला मात्र इकडं दुर्लक्ष करायचं, की जरी पिंजऱ्याचं दार उघडलेलं असलं, तरी पंख हे कधीच त्याचं खच्चीकरण झालेलं आहे. त्यामुळे त्यांना बाहेर आकाशामध्ये भरारी घेणं ही गोष्ट तेवढी सोपी राहिलेली नाही. हा जो अंतर्विरोध आहे, म्हणजे एका बाजूला देशामधल्या सगळ्या मोठ्या नेत्या या स्त्रियाच, मग त्या पश्चिम बंगालमधल्या ममता बॅनर्जी असोत, उत्तर प्रदेशमधल्या मायावती असोत, तामिळनाडूमधल्या जयललिता असोत, मीरा कुमार असलेल्या लोकसभेच्या सभापती असोत, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असोत किंवा सोनिया गांधी असोत. दुसरीकडे 10वीच्या आणि 12वीच्या परीक्षेला देखील नंबरामध्ये येणाऱ्या मोठ्या संख्येने मुलीच. आणि ही परिस्थिती असताना प्रत्यक्षामध्ये हुंड्यासाठी जाळून मारल्या जाणाऱ्या स्त्रियाच, नवऱ्याने सोडून दिलेल्या असंख्य परित्यक्त्या याही स्त्रियाच, अंगामध्ये येऊन घुमणाऱ्या आणि आपली मनोरुग्णता व्यक्त करणाऱ्या याही स्त्रियाच. त्याच्यामुळे एकाच वेळेला स्त्रीची ही जी दोन विदारक रूपं आपल्यासमोर येतात, त्याच्यामुळे आपल्याला या प्रश्नाचं बहुआयामित्व लक्षात येतं. आणि स्त्री ही अजूनही वामांगीच, म्हणजे डाव्या बाजूला, कमस्सल बाजूला, अपवित्र बाजूला बसलेलीच का मानण्यात आलेली आहे, हे आपण जर शोधू लागलो तर स्त्रिया आणि अंधश्रद्धा या प्रश्नाचं आपल्याला व्यापकत्व लक्षात येतं. म्हणजे कुठलीही स्त्री ही कुमारी असते, लग्न उशिरा झालं तर प्रौढकुमारी बनते, लग्न ठरलं की सौभाग्यकांक्षिणी बनते, लग्न झाल्यानंतर सौभाग्यवती बनते, नवऱ्याने घटस्फोट दिला तर घटस्फोटिता बनते, नवऱ्याने टाकून दिलं तर परित्यक्ता बनते, नवरा मरण पावला तर विधवा बनते. म्हणजे प्रत्येक वेळेला ती पुरुषाच्या संदर्भातच असते, ती स्वतः कोणी नसतेच. यापैकी काही ना तर पर्यायी शब्द देखील आपल्याकडे नाहीत, की परित्यक्तामध्ये हे गृहीत आहे, की नवऱ्याने बायकोला टाकून दिलेलं आहे, बायकोने नवऱ्याला टाकून दिलेलं आहे. या गोष्टीला शब्द देखील मराठीमध्ये नाही. याचा अर्थच असा, की स्त्रीचं सगळं जीवन हे पुरुषांशी संबंधित असतं. म्हणजे तिचा नवरा जिवंत आहे की नाही याच्याशी तिचा थेट संबंध नसतो. कधी लढाईमध्ये तो मारला जातो, कधी तो अपघातामध्ये मरण पावतो,
कधी दारू पिऊन तो स्वतःच्या तब्येतीची बर्बादी करून घेतो आणि मरण पावतो. परंतु एकदा स्त्रीचा पती मरण पावला की मग ना तिला कुठल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला बोलवलं जातं, ना कुठल्या मंगलकार्य तिच्या हातून केली जातात, घराची पायाभरणी वगैरे, ना कन्यादानाचा अधिकार, की जी मुलगी स्वतःच्या पोटात 9 महिने वाढवलं. आता कन्यादान करावं का न करावं याचं साधं उत्तर असंच आहे की कन्या ही काय दान करण्याची वस्तू नाही, त्यामुळे दान करूच नाही. पण कन्यादान करण्याचा अधिकार, तू बाई आहेस पण तुझा नवरा जिवंत नाही म्हणून तुला नाही असं म्हणणं, याचा अर्थ असा की स्त्रीला सर्व बाजूनी गौणत्व देण्यात आलेलं आहे. एवढं गौणत्व एवढं दीर्घकाल कसं काय चाललं? मला असं लक्षात आलं की हा स्त्रियांच्या बाबत धर्मांचा कावेबाजपणा आहे. म्हणजे सगळ्याच धर्माने स्त्रीला दुय्यमत्व दिलं. याचं कारण सगळेच धर्म हे पुरुषाने लिहिलेले आहेत. यहुदी धर्मामध्ये असं म्हटलेलं आहे की भाकरी करताना जर करपली तर बाईला घटस्फोट द्यावा. आता न करपता भाकरी जन्मभर करणारी बाई अजून जन्माला यायची. किंवा इस्लाममध्ये जर 3 वेळेला नवऱ्याने फोनवरून देखील आपल्या पत्नीला असं सांगितलं की तल्लाक दिया, तल्लाक दिया, तल्लाक दिया, तर तल्लाक द्याच. म्हणजे नवरा आणि बायकोचं नातं संपुष्टात येतं, तिचा काहीही दोष नसताना. आणि त्याच्यानंतर तिला जी पोटगी मिळण्याची तरतूद होती तीही नंतर नाकारण्यामध्ये आली. कारण मुस्लिम मुल्ला मौलवी असं म्हणाले की हिंदूंच्यामध्ये लग्न हा संस्कार आहे. जन्मोजन्मी कसा का असे ना, दारू पिऊन लाथ का घाले ना, परंतु तोच नवरा पाहिजे. मुसलमानांच्यामध्ये लग्न हा करार आहे, घरमालक आणि भाडेकरूचा असतो. तसा घरमालक भाडेकरूला म्हणू शकतो मी तुला घराच्या बाहेर काढलं, भाडेकरू घरमालकाला म्हणू शकतो मी तुझं घर सोडलं. घरमालक दुसरा भाडेकरू ठेवायला मोकळा असतो, भाडेकरू दुसरं घर बघायला मोकळा असतो. त्याच्यामुळे आम्ही आमच्या मुस्लिम धर्मातल्या मुस्लिम महिलांना तलाक दिल्यानंतर पोटगी देणं लागत नाही, आमच्या धर्माच्या आदेशाप्रमाणे. किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये मुळातच जगाची निर्मिती कशी झालेली आहे? ॲडॅम आणि ईवपासून झाली. पण ॲडॅम नंतर ईवची निर्मिती झाली आणि ती ॲडॅमच्या एका बरगडीपासून आणि ॲडॅमच्या नंतर झाली. म्हणजे स्त्री ही पुरुषाच्या नंतर आली, पुरुषाच्या साठी आली आणि तिची योग्यता एवढीच की पुरुषाच्या एका बरगडीपासून तिची निर्मिती होऊ शकते. आणि मग ते जे काही स्वर्गामधलं अत्यंत सुंदर झाड होतं आणि त्या झाडामधले फळं खायची नाही अशी जी आकाशातल्या बापाची आज्ञा होती, ती आकाशातल्या बापाची आज्ञा मोडण्याचा मोह त्या बाईला झाला, म्हणजे ईवला झाला. तिने ॲडॅमला तसा आग्रह धरला आणि ते जे ज्ञानाचं फळ खाण्याचा आग्रह धरला, त्याच्यानंतर त्या आद्य पापामुळे जगाची निर्मिती झाली. म्हणजे पुन्हा ख्रिश्चन धर्मामध्ये देखील हे स्त्रीचं दुय्यमत्व आहे. किंवा दिगंबर जैन धर्मामध्ये स्त्रीला मोक्षाचा अधिकार देण्यात आलेला नाही. हिंदू धर्मामध्ये कसा का नवरा असेना, तो दारू का पिना, जुगार का खेळेना, वेश्येकडे का जाईना, पण पती हाच परमेश्वर आहे असं मानण्याचं सांगण्यात आलेलं आहे एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला तुळशीदासाच्या सारख्यानी देखील असं म्हटलेलं आहे, गवार क्षुद्र पशु और नारी ये सब ताडन के अधिकारी. गवार म्हणजे अडाणी माणूस, क्षुद्र म्हणजे दलित, पशु म्हणजे प्राणी आणि नारी म्हणजे स्त्री, या सगळ्यांना काठीनं मारणं, ताडनं करणं, याच्यामध्ये धार्मिकदृष्ट्या काहीही चूक नाही, अशा स्वरूपाची एक स्पष्ट नोंद तुळशीदासांनी केलेली आहे. ही जर सगळी आपण बघितली तर स्त्रीला अंधश्रद्धेमध्ये लोटणारं जे गौणत्व चालू होतं ते धर्मापासून कसं प्रारंभित होतं हे आपल्याला समजू शकेल. त्याच्यानंतर एका वेगळ्या मुद्द्याकडे आपण वळू. आजही भारतामधल्या कुपोषित महिलांचं प्रमाण जवळजवळ 57% आहे की ज्यांच्या अंगामध्ये पुरेसं रक्त नसतं, ज्याला आपण ॲनिमिया म्हणतो.
आणि त्याच्यामुळे स्वतःची दैनंदिन कामं पार पाडत असताना त्यांना अनेक प्रकारच्या थकव्यांना, आजारांना तोंड द्यावं लागतं. तेव्हा एका बाजूला ती कुपोषित असती, घरामध्ये ती सगळ्यात शेवटी जेवती, जे शिल्लक असेल उरलेलं सुरलेलं तेच तिने खायचं असा त्याचा नियम असतो. तिचं लग्न हे लवकर केलं जातं. आजही लग्नाचं अधिकृत वय 18 असताना महाराष्ट्रातली जवळजवळ 35 ते 40% लग्न 16व्या आणि 17व्या वर्षीचं होतात. त्याच्यानंतर ती गरोदर राहते. तिच्या शरीराची पुरेशी वाढ झालेली नसते, गर्भाशयाची झालेली नसते, मनाची झालेली नसते. अशावेळी तिच्या शरीरावर गरोदरपणाचा ताण येतो. त्याच्यानंतर ती प्रसूत होते आणि आजही भारतामध्ये गरोदरपणामध्ये मृत होणाऱ्या महिलांची संख्या ही शेजारच्या टिचभर बांगलादेशापेक्षा जास्त आहे. आणि आजही 0 ते 1 या वर्षाच्या कालावधीमध्ये प्रसूत झाल्यानंतर जन्माला आलेल्या नवजात अर्भकांच्या मृत्यूची संख्या ही शेजारच्या टिचभर श्रीलंकेपेक्षा जास्त आहे. हे सगळं सांगणं याचं कारण तिच्या आरोग्याचा पंचनामा करणं नाही, तर ज्या वेळेला अशा स्वरूपाची सर्व मानसिकता असते त्यावेळेला यातली प्रत्येक गोष्ट तिला अंधश्रद्धेकडे ढकलत असते. म्हणजे स्त्रीचे जे उपवास असतात ते सगळे उपवास तरी असतात कशाकरता? एक तर चांगला नवरा मिळावा म्हणून असतात किंवा मुलाचं कल्याण व्हावं म्हणून असतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला स्वतःला गरोदरपण म्हणजे लवकर मूल व्हावं, मूल झालेलं गरोदरपण झेपावं, मुलगाचं जन्माला यावा, हे सगळे तिच्या व्रतवैकल्याचे विषय असतात. कारण या सगळ्यामध्ये एक प्रचंड प्रकारची अस्थिरता आज अस्तित्वामध्ये आहे. त्यामुळे ही सर्व भौतिकता त्या अस्थिरतेकडे आणि त्याच्यामधनं अंधश्रद्धेच्याकडे त्या बाईला ढकलत असते. म्हणजे विज्ञानाने आता हे सिद्ध केलेलं आहे की मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे खरं म्हटलं तर पुरुषाच्या पासून जी रंगसूत्र गुणसूत्र बाईला मिळतात त्याच्यावर अवलंबून असतं. पण तरी देखील अजूनही मुलगाच व्हायला पाहिजे या हट्टापायी बाई गरोदर झाल्यानंतर तिची सोनोग्राफी केली जाते आणि नंतर भ्रूणहत्या केली जाते, जी पुन्हा तिच्या दुय्यमत्वाची साक्ष आहे. आणि दुर्दैवाने अनेक स्त्रिया देखील हा आग्रह धरतात की आम्हाला गर्भामध्ये मुलगा आहे का मुलगी आहे बघायचं आहे, आणि जर मुलगी असेल तर ती आम्हाला नको. आणि म्हणून हे सगळं टाळावं म्हणून त्यांचे उपास तापास चालू असतात. आणि हे जे उपास तापास असतात याच्यामध्ये आपण काय करतोय याचा कार्यकारणभाव कधीच विसरलेला असतो. म्हणजे मला आठवतं की एकदा माझ्या दवाखान्याचा जिना चढून एक बाई वर आली. घामाने डबडबलेली होती, धाप लागलेली होती, तिला बराच मोठा काहीतरी आजार झाला असं घरच्यांना वाटत होतं. माझ्या पत्नीने तिला टेबलावर झोपवलं, तपासलं आणि असं लक्षात आलं की तिला कुठलाच आजार झालेला नाही आहे. खाण्यापिण्याची दीर्घकाळ प्रचंड आबाळ झालेली आहे, अंगातलं रक्त खूप कमी झालेलं आहे आणि तिला होणारी लक्षणं ही त्या अशक्तपणामुळे, रक्त कमी झाल्यामुळे आहेत. अशा रुग्णाला अर्थातच औषधं लिहून देण्याच्या आधी योग्य प्रकारचा आहार देण्याची गरज असते. त्याच्यामुळे तो आहार जर द्यायचा असेल तर स्वाभाविकपणे एकतर तिच्या सासूबाईंना सांगावं लागतं, नाहीतर तिच्या ह्यांना सांगावं लागतं. कारण आजही सासूरवाशिणी मुलगी ही स्वतःच्या हाताने चांगल्या चांगल्या गोष्टी घरात करून खाऊ शकेल असं वास्तव नाही. त्यामुळे मी तिच्या ह्यांना बोलवलं आणि त्यांना असं सांगितलं की हे बघा, एक गोष्ट चांगली आहे की तुमच्या पत्नीला कुठलाही आजार झालेला नाही, खाण्यापिण्याची दीर्घकाळ आबाळ झालेली आहे. त्यामुळे यापुढं 3 महिने तरी रोज तिला तुम्ही घट्ट डाळीचं वरण द्यायचं म्हणजे तिला प्रथिनं मिळतील, मोड आलेली कडधान्य द्यायची म्हणजे तिला अमायनो ॲसिड्स मिळतील, सकाळ संध्याकाळ तिला 1-1 कप दूध द्यायचं म्हणजे कॅल्शियम मिळेल, सकाळ संध्याकाळ 1-1 अंडं द्यायचं म्हणजे फर्स्ट क्लास प्रोटीन्स मिळतील, आणि आठवड्यातनं 2दा तरी तिला मांसाहार द्यायचा. आणि हे परवडत नसलं तरी 3 महिने तुमच्या पत्नीसाठी हा खर्च तुम्ही केला पाहिजे. आता अनुभव असा की असं काही सांगितलं की रुग्णाचे नातेवाईक ऐकतात आणि मान डोलावतात.
कारण ते डॉक्टरांचं ऐकायलाच डॉक्टरकडे आलेले असतात. इथं मात्र विपरीत अनुभव आला. तो नवरा उसळून म्हणला, "डॉक्टर, परवडण्याचा प्रश्नच नाही. आमच्याकडे मग दूध दोपतं आहे, आमच्याकडे अंडी कोंबडे आहेत, आम्ही हिला रोज मांसाहार देऊ शकतो, पैसे अडक्याची काहीही अडचण नाही. पण हिचा सोमवारचा उपास असणार, मंगळवारचा असणार, गुरुवारचा असणार, शुक्रवारचा असणार. हिचे आत्ता 16 श्रावणी सोमवार संपले, त्याच्यानंतर मग नवरात्राचे 9 उपास झाले. आता हिचे सूर्यनारायणाचे उपवास येणार. हिचे उपवास संपणार कवा, ही जेवणार कवा आणि हिची तब्येत सुधारणार कवा. म्हणजे खायला मिळत नाही म्हणून अशक्तपणा आहे हे वाईटच आहे. पण खायला मिळण्याची शक्यता असून देखील कुठल्या ना कुठल्या चुकीच्या कल्पनेमुळे, अंधश्रद्धेच्या पोटी सातत्याने चालू असलेल्या उपासामुळे स्वतःच्या तब्येतीची जी बर्बादी झाली, हे मानसिक गुलामगिरीचं लक्षण आहे. हे जे या प्रश्नामागचं व्यापकत्व आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हे व्यापकत्व स्त्रीला मूल होण्यापासून, होणं वा न होणं याच्यापासून सुरू होतं. म्हणजे चळवळीतला मला एक घटना आठवते की नगर जिल्ह्यामधल्या पारनेर तालुक्यामधला मालचौंडीचा डोह, त्या डोहाची प्रसिद्धी अशी की तिथं येऊन जर संतती नसलेल्या बायकांनी आंघोळ केली तर त्यांना मूल होतो. कृष्णा बाजीराव रेपाळे म्हणजे बाजीराव रेपाळेची बायको, पहिल्या बायकोला 10 वर्षे मूल नव्हतं, त्यांनी दुसरी बायको केली. दुसऱ्या बायकोलाही पुन्हा 2 वर्षे मूल झालं नाही. मग त्यांनी मालचौंडीच्या डोहामध्ये आणायचं ठरवलं. जो डोह दिवसा बघताना देखील आपल्याला भीती वाटते, त्या डोहाच्या जवळ ती बाई आली. ती बाई त्या डोहामध्ये अंघोळीला उतरली. परंतु पुढं ती असं म्हणाली की मी आता या डोहामध्येच 7 दिवस राहणार आहे आणि 7व्या दिवशी तुम्ही मला न्यायला या. आणि त्याप्रमाणे बघता बघता त्या डोहामध्ये ती गरागरा फिरायला लागली. काही काळ गेला. त्याच्यानंतर ती पाण्यावर तरंगायला लागली आणि येऊन एका बाजूला किनाऱ्याच्यापासून 20 फुटावर पाण्यावर तरंगणारा तिचा देह दिसायला लागला. काय झालं असेल हे आपण समजू शकता. परंतु लोकांनी असं मानलं की जणू काही ही बाई पाण्यावर 7 दिवस तप करणार आहे. बघता बघता धर्मस्थळाचं स्वरूप त्याला प्राप्त झालं. अनेक लोक यायला लागले, बैलगाड्याकडून यायला लागले, जीप करून यायला लागले, टॅक्सी करून यायला लागले आणि त्या उषा बाजीराव रेपाळेचं दर्शन घ्यायला लागले. पोलिसांच्याकडे आम्ही गेलो. पोलीस म्हणाले, तुम्हा लोकांचा कशावरच विश्वास नाही, बघा तुम्ही 7 दिवसांनी ती ज्यावेळी जिवंत होईल किंवा ती जिवंतच आहे, ती तप करते आहे, त्यावेळी तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर हे प्रकरण फारच पेटलं. शेवटी दबावामुळे आमच्या DSPला कारवाई करावी लागली. इंग्लिश वृत्तपत्रांनी हे प्रकरण उचलून धरलं. त्यामुळे काहीशी DSPची बदनामी झाली. त्याच्यानंतर नगरच्या DSPने पोलिसांचं एक प्रशिक्षण शिबिर घेतलेलं होतं. त्या प्रशिक्षण शिबिराला मी गेलेलो होतो. त्या प्रशिक्षण शिबिरामध्ये 400-500 पोलिसांच्या समोर बोलताना मी असं म्हटलं की हे तुमच्या लक्षात आलं का की उषा बाजीराव रेपाळेच्या मृत्यूला आपण जबाबदार आहोत. तर ते पोलीस एकमेकाकडे पाहायला लागले की आपला संबंध काय. ती बाई अंधश्रद्धा होती आणि त्या अंधश्रद्धेपायी तिने स्वतःचा जीव गमावला. पण तिने स्वतःचा जीव का गमावला? कारण तिला मूल नव्हतं, मूल होण्याची शक्यता नव्हती, नवरा तपासून घ्यायला तयार नव्हता आणि मूल असलेल्या वांझबाईला समाजामध्ये ज्या स्वरूपाची मानहानीची वागणूक मिळते ती सोसण्याची तिची तयारी नव्हती. म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की स्त्रीच्या आरोग्यविषयक प्रश्नाचे संबंध हे तिला कळत नकळत पण निश्चितपणे अंधश्रद्धेच्या मानसिक गुलामगिरीकडे ढकलत असतात. आणि हे तर झाले शारीरिक आरोग्य व्यवस्थेचे प्रश्न. परंतु मानसिक आजाराची अभिव्यक्ती जी बायकांच्यामध्ये होते ती निश्चितपणे अंधश्रद्धेचेच प्रकार मानले जाते. म्हणजे अचानकपणे बाईची छाती धडधडायला लागते, अंग कापायला लागतं, अंग उडायला लागतं, गळा आवळल्यासारखा वाटायला लागतो आणि काही वेळ काही काळ हे चालतं आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी ते आपोआप बरं होतं, काही वेळाने ते आपोआप बरं होतं. डॉक्टरकडे नेलं तरी बरं होतं, डॉक्टरकडे नेलं तरी ते परत परत उद्भवतं, मांत्रिकाकडे नेलं तरी ते बरं होतं,
मांत्रिकाकडे नेलं तरी ते परत परत उद्भवतं आणि त्यामुळे अशी एक कल्पना निर्माण होते की हे काहीतरी बाहेरचं आहे आणि हे अचानकपणे उद्भवलेलं आहे. किंवा याच्याही पुढची गोष्ट म्हणजे अनेकदा अचानकपणे स्त्रीची वाचा जाते, तिला दिसेनासं होतं, हातपाय लोळे पडतात आणि मग हे जे काही घडलेलं असतं ते का घडलं हे न कळल्यामुळे, ज्याला वैद्यकीय परिभाषेमध्ये हिस्टेरिकल कॉन्व्हर्जन्स म्हणतात, तो का घडला हे न कळल्यामुळे पुन्हा एकदा त्याच्यावर अंधश्रद्धेचे उपाय केले जातात. म्हणजे मला आठवतं की मी ज्यावेळी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये होतो त्यावेळी 6-6 बेड्सवरचे रुग्ण आम्हाला तपासायला दिलेले असायचे. एकदा माझ्याकडे असलेल्या बेडवर एक 18-19 वर्षाची सुस्वरूप तरुणी आली आणि तिला अर्धांगवायू झालेला होता. तिचं अर्ध अंग पूर्णपणे लुळं पडलेलं होतं. आता 18-19व्या वर्षी होण्यासारखा अर्धांगवायू हा आजार नाही. त्यामुळे तिला अर्धांगवायू का झाला याच्याबद्दल आमच्या मनामध्ये फार कुतूहल होतं. तिच्या छातीमध्ये, हृदयामध्ये एक बारीक भोक होतं आणि मग असं निदान करण्यात आलं की रक्ताची गुठळी निघाली आणि ती मेंदूमध्ये अडकली आणि त्याच्यामुळे तिला अर्धांगवायू झाला. अर्धांगवायू झाल्यानंतर काही दिवसानंतर त्याच्यावर होण्यासारखे उपचार खूपच कमी असतात आणि त्या काळात तर आणखी कमी होते आणि ज्याच्यावर उपचार होत नाहीत अशा रुग्णाला ॲडमिट करून ठेवण्यात काही अर्थ नसतो. त्यामुळे शेवटी तिला घरी पाठवायचं ठरलं. आम्हा तरुण मित्रांना असं वाटत होतं की अरे ह्या बाईचं उभं आयुष्य कसं जाईल, म्हणून आम्ही त्यावेळचे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर देव सिकदार यांना म्हटलं की सर, तिचं सायकोनार्कोसिस करा किंवा नार्को ॲनालिसिस करा, म्हणजे एक विशिष्ट सोडियम पेंटथॉल नावाचा द्रव्य दिल्यानंतर बाह्य मनावरचा ताण कमी होतो आणि अंतर्मनामध्ये लपलेल्या गोष्टी व्यक्ती बोलू लागते. आणि ज्यावेळी तिचं नार्कोसिस केलं त्यावेळी लक्षात काय आलं की तिला हे लग्न अजिबात करायचं नव्हतं. तिचं एका दुसऱ्या तरुणावर प्रेम होतं. घरच्यांच्या दबावाखाली हे लग्न झालं. लग्न झाल्यानंतर तिचा नवरा हा तिचा कायदेशीर पती बनला. कायदेशीर पती बनल्यामुळे त्याच्याशी शरीरसंबंध आला. हा शरीरसंबंध नाकारण्याची तिच्याकडे कोणतीच योजना नव्हती, पण तिला तो शरीरसंबंध इतका नकोसा वाटत होता की तिच्या शरीराने तो नाकारला आणि शरीराचं अर्धी बाजू लुळी पडली. म्हणजे आजार होता मानसिक, त्याचं दृश्यचित्र झालं शारीरिक. उपचार करायला पाहिजे होता मनावर आणि त्याप्रमाणे मनावर उपचार केल्यानंतर अर्धांगवायू झालेली ती मुलगी पुढच्या 8 दिवसामध्ये खडखडीत बरी झाली. पण जर हीच बाई बाहेर एखाद्या मांत्रिकाकडे, भगताकडे, देवऋषीकडे, बाबाबुवाकडे गेली असती आणि त्याच्या औषधाने आणि अंगाऱ्याने देखील ती बरी होऊ शकली असती, कारण तिच्या तुटलेल्या मनाला त्यांनी जर योग्य तो आधार दिला असता तर आपण असं म्हणालो असतो की बाहेरची बाधा असते आणि ती बाधा मांत्रिकाला, देवऋषाला दूर करता येते, डॉक्टरांचा त्याला काही फायदा नाही. हे सगळं जे मी आपल्याला सांगतो याचा अर्थ असा की बाईचं मन आजारी पडतं असा आपण विचार केला पाहिजे की अंधश्रद्धेची जास्त बळी बाईच का? बाईच्या अंगामध्येच काय येतं? भानामतीचे जे वेगवेगळे प्रकार असतात त्याच्यामध्ये बहुधा बाईच एजंट कशी सापडते? म्हणजे आपोआप कपडे फाटणं, अंगावर बिब्याचे डाग उठणं, आपोआप कपडे जळणं, घरावर दगडं येणं, अन्नामध्ये विष्ठा मिसळणं, या बहुसंख्य भानामतीच्या प्रकारामध्ये बहुधा स्त्रीचं मागं असते असं आपल्याला दिसतं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडतात त्या बाईच्याबद्दल घडतात. याचं साधं कारण असं की आपल्या समाजामध्ये बाईला जे गौणत्व आलेलं आहे त्यामुळे बाईच्या मनातलं दुःखाचं धरण लवकर भरतं. पाण्याने धरण भरल्यानंतर जर धरणाचे दरवाजे उघडले नाहीत आणि पाण्याचा निचरा झाला नाही तर पाण्याच्या दबावाने धरणाची भिंत कोसळते. त्याच पद्धतीनं अनेकविध सामाजिक कारणांनी बाईच्या मनातलं दुःखाचं धरण हे लवकर भरतं आणि त्याच्यानंतर तिला 2च मार्ग शिल्लक असतात. एक तर स्वतःचं व्यक्तिमत्व छिन्नविच्छिन्न करून घेणं किंवा त्या दबावाने स्वतःच्या अंतर्मनाचे दरवाजे उघडणं आणि काही काळ
मग कधी हिस्टेरिकल कॉन्व्हर्जन्स, कधी मगाशी सांगितलेली अंग उडण्याची लक्षणं, कधी भानामतीचे प्रकार, या पद्धतीनं स्वतःचा ताण कमी करणं. त्यामुळे स्त्रिया आणि अंधश्रद्धा याचा ज्यावेळी आपण विचार करतो, त्यावेळी धर्माने तिला अंधश्रद्धेकडे किती लोटलेलं आहे. तिच्या शारीरिक भौतिकतेच्या असलेल्या दुर्लक्षामुळे तिला अंधश्रद्धेकडे किती लोटलेलं आहे. तिच्या मानसिकतेच्यामुळे तिला अंधश्रद्धेकडे किती लोटलेलं आहे. आणि पुन्हा त्या सगळ्यामध्ये एक मानसिक गुलामगिरी निर्माण करून तिला पावित्र्य मानायला कसं शिकवलेलं आहे, असा नीट विचार आपण करायला पाहिजे. याचं अतिशय चांगलं उदाहरण म्हणजे आपल्याकडची व्रतवैकल्य. व्रतवैकल्य कशाला? आपण सतीसारखी प्रथा घेऊया. स्वतःच्या पतीच्या निधनानंतर स्वतःच्या पतीचं शव मांडीवर घेऊन सती जाण्याची एक घटना 1987 साली राजस्थानामध्ये देवराला घडली. आणि त्याच्यानंतर सतीस्थळ उभारणार होते आणि त्या कार्यक्रमावर त्यावेळच्या केंद्र सरकारने बंदी घातली. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की ती बंदी झुगारून हजारो स्त्री पुरुषांच्या झुंडीच्या झुंडी सती माता की जय म्हणून त्या स्थळाकडे गेल्या. म्हणजे ती सती गेली, नवऱ्याच्या शवाबरोबर ती जाळली गेली. याच्यामध्ये अन्याय वाटण्याच्या ऐवजी अभिमानाची गोष्ट आहे असं वाटलं जायला लागलं. याच पद्धतीनं आपण जी अनेक व्रतवैकल्य करतो, तीही माणसं अभिमानाची बाब समजतात, समजून न घेता. म्हणजे आपल्याकडे स्त्रिया वटसावित्रीचं व्रत करतात, 2 गोष्टींच्यासाठी करतात. एक गोष्ट अशी की नवऱ्याला दीर्घ आयुरारोग्य मिळावं, आणि दुसरी गोष्ट अशी की जन्मोजन्मी 7 जन्मी तोच पती मिळावा. खरं म्हटलं तर ज्याप्रमाणे सावित्रीने यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले, ते हे व्रत करणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत जर होत असतं तर आम्हा डॉक्टरांची फार सोय झाली असती. आम्ही हॉस्पिटलच्या दारामध्ये एक वडाचं झाड लावलं असतं आणि ज्या वेळेला पेशंटला ऑपरेशनला घेतलं असतं त्यावेळी त्याच्या बायकोच्या हातामध्ये एक सुताची गुंडी दिली असती आणि तिला सांगितलं असतं की तू झाडाभोवती सूत गुंडाळ, तू हे व्रत कर आणि त्याच्यामुळे दुहेरी फायदा आहे. एका बाजूला आमचं ऑपरेशन, दुसऱ्या बाजूला तुझं व्रत. डबल इंजिन लावूया, कशाने का विना पण निश्चित प्रकारे गुण येईल. परंतु हे सगळं कळत असताना देखील आजही सुशिक्षित स्त्री या सर्व प्रकारची व्रतं, विशेषतः वटसावित्रीचं व्रत करते. आणि कसं करते? म्हणजे वडाची झाडं आता कुठंतरी गावाच्या बाहेर असणार आणि ती मुंबई पुण्यामध्ये शहरात कुठं मिळणार. मग सर्रास वडाच्या फांद्या तोडल्या जातात आणि त्या विक्रीला आणल्या जातात आणि मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षाची तोड होते. कशाकरता? तर वटसावित्रीचं व्रत पुजायचं आहे म्हणून. म्हणजे बॉन्साय हा प्रकार आपल्याला माहीत असेल की मोठी मोठी झाडं ही छोटी छोटी करून ठेवण्याची ती एक जपानी कला आहे. त्याच्यामुळे वडाचं झाड 20 वर्षाचं असतं आणि छोट्या कुंडीतच असतं. मला एकदा उच्च विद्या विभूषित मुंबईच्या विदुषी त्यांच्या घरचा बॉन्साय दाखवत होत्या. त्यांनी ते वडाचं कुंडीतलं झाड दाखवलं. त्या म्हणल्या की डॉक्टर, या वडाचं झाडचं वय 22 वर्ष आहे, पण त्याचा एक मोठा फायदा होतो. तो म्हणजे आमच्या या बिल्डिंगमधल्या बायका वटसावित्रीच्या दिवशी दुसरीकडे कुठंही न जाता माझ्या घरी येतात आणि या वडाच्या झाडाची पूजा करतात. मी त्यांना म्हटलं, याचा अर्थ एवढाच की तुमच्या झाडाचा बॉन्साय तर आहेच, पण तुमच्या कॉलनीमधल्या किंवा बिल्डिंगमधल्या महिलांच्या बुद्धीचं बॉन्साय देखील झालेलं आहे. असं बोललेलं लोकांना आवडत नाही. याचं कारण असं की लोकांना असं वाटतच नाही की आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या आपण ज्ञानाच्या प्रकाशामध्ये तपासाव्यात. वटसावित्रीची कथा किती जणांना माहीत आहे असा प्रश्न ज्यावेळी मी विचारतो त्यावेळी माझा असा अनुभव आहे की महिला समुदायामध्ये देखील कोणीही ती कथा नीटपणे अजिबात सांगू शकत नाही. कथा काय आहे? अश्वपती नावाचा एक राजा, तो निस्संतान असतो. नंतर तो देवीची पूजा करतो. 18 वर्ष त्याने तप आणि व्रत केल्यानंतर त्याला एक सुरेख मुलगी होते. तिचं नाव सावित्री. ही सावित्री म्हणे इतकी रूपवान असते, इतकी देखणी असते की तिला वरायला, तिच्याशी लग्न करायला कुणी धजावत नाही. शेवटी सावित्रीने स्वतःचा वर स्वतःच निवडावा म्हणून एका वृद्ध अमात्याला बरोबर देऊन
राजा तिला पाठवतो. सावित्री या राज्यातनं त्या राज्यात, या जंगलातनं त्या जंगलाकडे जात असते, कारण 2 राज्यांच्या मध्ये जोडणारी जंगलच त्यावेळेला असायची. आणि एका जंगलामध्ये तिला सत्यवान दिसतो. सत्यवान हा ज्याचं राज्य गेलेलं आहे असा परांगदा झालेला राजा असतो. त्याचे वडील हे महाराज असतात. तेही त्यावेळी जंगलातच राहत असतात. ते आंधळे झालेले असतात आणि राज्य गेल्यामुळे जंगलात राहण्याचा विजनवास त्यांच्या पदरी आलेला असतो. आणि मातीचे हत्ती आणि घोडे करून सत्यवान त्यांच्याशी खेळत असतो. त्याला बघितल्यानंतर सावित्री म्हणते की मी याच्याशीच लग्न करणार. ज्या वेळेला तिच्या वडिलांना हे कळतं त्यावेळी तिच्या वडिलांना आनंद होतो की चला आपल्या मुलीने आपला वर निवडला. त्याच्यानंतर लग्न प्रत्यक्षात होण्याच्या आधी नारद येतो आणि नारद असं सांगतो की बाबा रे, तुझ्या मुलीने जो वर निवडलेला आहे तो 1 वर्षानंतर निश्चितपणे मरणार आहे. 1 वर्षानंतर तुझी मुलगी विधवा होणार आहे. तेव्हा हे लग्न तू करू नकोस. परंतु तरी देखील जंगलामध्ये जाऊन अत्यंत आनंदाने थाटामाटाने लग्न तो राजा लावून देतो अश्वपती आपल्या मुलीचं. त्याच्यानंतर 1 वर्ष होतं. 1 वर्ष झाल्यानंतर यम येतो. यम सत्यवानाला घेऊन जायला लागतो. त्याच्या मागोमाग सावित्री जाते. यम तिला परोपरीनं परत पाठवण्याचा प्रयत्न करतो, पण ती काही बधत नाही. मग शेवटी यम तिला 3 वर मागायला सांगतो. ती 1 वर मागते की माझ्या सासऱ्यांना त्यांचं गेलेलं राज्य परत मिळालेलं आहे हे पाहण्याचं भाग्य लाभू दे. 1. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या निस्संतान पित्याला 100 पुत्र होऊ देत. 2. आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझा संसार हा दीर्घ आयुरारोग्य आम्हा उभयतांना लाभून सुखाचा होऊ दे. 3. आणि मग यम तथास्तु म्हणतो. आता ही सगळी कल्पना काय आहे असा तुम्ही कधी प्रश्न विचारला का? आजच्या आधुनिक कालखंडामध्ये आपल्याला एक अत्यंत देखणी मुलगी आहे आणि तिच्या लग्नाला जर येत नाही आहेत चटकन सांगून लोक, तर वडील स्वतः आणखी व्यापक प्रयत्न करेल का एका वृद्ध अमात्याला घेऊन तिलाच देशोदेशी स्वतःचा स्वयंवरासाठी पाठवेल? त्याच्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी की 1 वर्षाने जर नवरा मरणार आहे असं निश्चितपणे कळलं तर ते कळू शकताच. कुणी जर येऊन सांगितलं की अहो तुमच्या घरी हे लग्न तुमच्या मुलीचं ठरलं आहे, पण तुम्हाला माहीत आहे का की त्यांच्या लिव्हरचा अमुक डॅमेज असलेला आजार आहे, ते 1 वर्षाच्या वर जगणार नाही आहेत, तर ते लग्न ती मुलगी करेल का आणि तिचे आईवडील ते करू देतील का? किंवा मुलीने कधी असा विचार केलेला आहे का की जो आपला नवरा हा आजच्या काळामध्ये बोलायचं तर धंद्यामध्ये पूर्ण इस्टेट गेलेली आहे म्हणून एका झोपडपट्टीमध्ये राहतोय आणि ज्याचा आंधळा बाप त्यालाही आपल्याला सांभाळायचं आहे, त्याच्याबरोबर ती मुलगी लग्न करेल का? आणि लग्न करतो म्हणली तर तिचे आईबाप कर म्हणतील का? आणि समजा आईबापांनी लग्न लावूनच द्यायचं असलं तर प्रत्यक्षात जो राजा होता अश्वपती, त्याने ते लग्न जंगलात का लावून दिलं? त्याने ते लग्न राजधानीमध्ये का नाही लावलं? आणि ते लावल्यानंतर त्यांनी मदत का नाही केली की आपल्या जावयाला आणि आपल्या व्याह्याला आणून आपल्या राजधानीमध्ये ठेवायचं? हे प्रश्न देखील हे व्रत करणाऱ्या लोकांना पडत नाहीत. याचं कारण असं, हे सगळं जे घडलं याचं महत्त्वाचं कारण असं की ज्या मुलीला भाऊ नाही तिचं लग्न त्या काळामध्ये व्हायचं नाही. त्यामुळे हिचं लग्न होणारच नाही आहे, कसं का असेना, पण एकदा हिचं लग्न तरी होतं आहे म्हणून तिचं लग्न लावून द्यायला बाप उत्सुक होता. लग्न करायला कदाचित परंपरेच्या दडपणाने ती उत्सुक होती. ही परंपरेचं दडपण इतकं जास्त होतं की तिने जे मागितलं ते काय मागितलं? पहिली गोष्ट मागितली की स्वतःच्या सासऱ्यासाठी. दुसरी गोष्ट मागितली म्हणजे स्वतःच्या वडिलांसाठी. तिसरी गोष्ट मागितली स्वतःच्या नवऱ्यासाठी. म्हणजे तिने तीनही गोष्टी पुरुषांच्यासाठी मागितल्या. त्यामुळे हे संबंध व्रत ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळेला त्यातला गर्भितार्थ असा आहे की बाईने आपल्या सगळ्या सुखाचं समर्पण हे पुरुषवर्गाशी संबंधित असलेल्या बाबी, मग कदाचित वडील असतील, कदाचित सासरे असतील किंवा नवरा असेल, त्यासाठी केलं पाहिजे. हे सगळंच्या सगळं आजच्या आधुनिक विचाराशी पूर्णपणे विसंगत आहे. आणि अनेक वेळेला ती विसंगतपणा किती हास्यास्पद ठरतो.
म्हणजे कोल्हापूरकडचं एक उदाहरण आहे. एका गावामध्ये वटसावित्रीच्या दिवशी गावातल्या बायका जमून वटसावित्रीची पूजा करत होत्या. त्याला व्यवस्थित सूत गुंडाळत होता, हळदी-कुंकू वाहून पूजा करत होत्या. 2 वर्ष लग्न झालेली एक बाई हे सगळं करत असताना अचानकपणे एक जीप आली. त्या जीपमधनं एक माणूस उतरला. त्याने ती पूजा करणाऱ्या बाईचा हात धरला, ओढला, तिला जीपमध्ये बसवलं आणि जीप भरधाव वेगाने निघून गेली. तर गावामध्ये एकच हलकल्लोळ झाला, की हा काय प्रकार आहे, की आमच्या गावामध्ये दिवसाढवळ्या देवाची पूजा करणाऱ्या किंवा वडाची पूजा करून वटसावित्रीचं व्रत करणाऱ्या बाईला कोणीतरी माणूस या पद्धतीनं घेऊन जातोय आणि पळवून नेतोय, ही गोष्ट काय आहे? आणि मग त्याचा पाठलाग करण्यात आला. गाडी काही भरधाव वेगाने चाललेली नव्हती आणि गाडी अडवण्यात आली. त्या माणसाला खाली उतरवण्यात आलं आणि त्याला जोरजोराने विचारण्यात आलं, की "अरे काय आहे? तू स्वतःला कोण समजतोस? आमच्या गावातली अशी मुलगी तू पळवून का नेलीस?" तो अत्यंत शांतपणे म्हणला, "ती बाई कोण आहे तुम्हाला माहीत आहे का?" ते म्हणले, "कोण आहे?" "आमच्या गावची मुलगी आहे ती." तो म्हणला, "बरोबर आहे, पण ती माझी बायको आहे. 2 वर्ष आमची लग्न होऊन झालीत." आता आश्चर्यचकित व्हायची वेळ त्या घरच्या गावच्या लोकांच्यावर होती. ते म्हणले, की "अरे भल्या गृहस्था, मग ती चांगली वटसावित्रीची पूजा करत होती. जन्मोजन्मी 7 जन्मी हाच पती पाहिजे असं म्हणत होती आणि तू तिला पळवून नेण्याची काय गरज होती? तिचं झाल्यानंतर पूजा तू तिला घेऊन गेला असतास." तो म्हणाला, "अहो, लग्न होऊन 2 वर्ष झाली. ही बाई 7 दिवस देखील नांदली नाही. आता ही म्हणते की 7 जन्मी हाच पती पाहिजे. मी 2 वर्ष असाच राहिलो. आता 7 जन्म पण असाच राहू का?" आता ज्या बाईला माहेरीच राहावंसं वाटत होतं, सासरी संसार करावासा वाटत नव्हता, ती कशाकरता विनाकारण ते वटसावित्रीचं व्रत करत होती? याच्यामध्ये एक प्रकारची सक्ती निर्माण होते. ज्या वेळेला आम्ही वटसावित्रीच्या व्रत करणाऱ्या 1,500 सुशिक्षित बायकांचं सर्वेक्षण केलं, त्यावेळेला त्यातल्या 70% बायका व्रत करणाऱ्या होत्या. म्हणजे 1,500 बायकांचं सर्वेक्षण केलं, त्यातल्या 70% बायका व्रत करणाऱ्या होत्या. आम्ही त्यांना असं विचारलं, की "तुम्ही हे व्रत का करता? तुमचा विश्वास आहे का?" त्या म्हणल्या, "नाही, आमचा काही तसा विश्वास नाही." मी म्हटलं, "मग का करता?" त्या म्हणल्या, "पण समजा आम्ही जर व्रत एखाद्या वर्षी केलं नाही आणि नेमकं त्याच वर्षी यांना काही गंभीर आजार झाला, तर घरचे लोक म्हणतील, 'केलं असतं व्रत, काय बिघडलं असतं का?' त्याच्यामुळे व्रत केलेलं बरं म्हणून आम्ही व्रत करतो." रूढी परंपरांची ही गुलामी किती खोलवर आपल्या मनामध्ये रुजलेली असती, यासाठी मी आपल्याला हा सगळा तपशील सांगितला आणि त्याच्यामधून मग एक स्वतःचीच फसवणूक करणारी प्रवृत्ती निर्माण होते. म्हणजे मी मागच्या वर्षी एका ठिकाणी होतो. ज्या घरी होतो त्या ठिकाणची जी सुशिक्षित बाई होती, तिने ती सगळी वडाची पूजा व्यवस्थित करून आलेली होती. तिला ते फारसं आवडलेलं नाही हे मला कळत होतं, पण घरच्या दबावामुळे तिच्यापुढं काही पर्याय नव्हता. म्हणून मी थोडं गमतीनं तिला असं म्हटलं, "काय वहिनी, वडाची पूजा केलीत की नाही? 7 फेऱ्या घातल्यात की नाही? जन्मोजन्मी 7 जन्मी हाच पती मिळावा असं म्हणालात की नाही?" त्या बाईला कळत होतं मी काय म्हणतो ते. त्या म्हणल्या, "हो, वडाची यथास्थित पूजा केली, हळद-कुंकू वाहिलं, वडाला 7 फेऱ्या घातल्या, त्याला सूत गुंडाळलं आणि असं म्हणाले, 'जन्मोजन्मी 7 जन्मी हाच पती मिळावा, पण हा त्याचा 7वा जन्म असावा.'" याचा अर्थ काय? याचा अर्थ असा, की आपण स्वतःला फसवण्याचं निमित्त या निमित्ताने निर्माण करतोय. हे सगळं जर आपण लक्षात घेतलं, तर स्त्रीच्या अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये या सगळ्या रूढी परंपरांचा किती मोठा भाग आहे हे आपल्याला कळू शकेल. किंवा आजही म्हणजे मला एकदा एक जण येऊन म्हणले, की "दाभोलकर, तुम्ही काही म्हणावं, पण शेवटी पायगुण नावाची काही गोष्ट असतेच. नवीन सून घरात आल्यानंतर काही घरांना ती लाभते, काही घरांना ती लाभत नाही. आता बघा," म्हणले, "हे अमकं घर. लग्न होऊन त्यांच्या घरी नवीन सून आली. नवीन सून आल्यापासून 6 महिन्याच्या आत काय काय होऊ नये? तिच्या नवऱ्याची बढती होणारी थांबली, तिचा दीर नापास झाला, तिची नणंद होती तिचं लग्न मोडलं, तिच्या सासऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली, तिच्या सासूला ब्लड प्रेशर झालं. तर 6 महिन्याच्या आत जर नवी सून घरात आल्यानंतर असं घडत असेल, तर ती पांढऱ्या पायाची म्हणायची नाही तर काय म्हणायचं?" मी त्यांना म्हटलं, की "मला सांगा, की नवऱ्याची नोकरीतली बढती थांबली, ती नेमकी कशामुळे थांबली?
ते म्हणले, "तसं काही नाही. बॅकलॉग डावलून त्याला नोकरी देणं चालू होतं. बढती देणार होते, पण ऐनवेळी कोणीतरी बॅकलॉगचा मुद्दा काढला आणि त्याच्यामुळे मग त्याला बढती मिळाली नाही." मी म्हटलं, "12वीला तिचा दीर नापास झाला बरोबर आहे, पण 10वीला कितव्या वेळेला पास झाला होता?" ते म्हणले, "10वीला त्याला 3 अटेम्प्ट घ्यायला लागले होते." आता 10वीला जो 3 अटेम्प्टला पास झाला, तो 12वीला पहिल्या अटेम्प्टला कसा काय पास होईल? मी म्हटलं, "लग्न मोडलं नणंदेचं ठरत आलेलं. का मोडलं?" ते म्हणाले, "ही काय पद्धत आहे का? लग्नाच्या वेळेला त्याने ऐन वेळेला आणखी 10 तोळं सोनं मागितलं." मी म्हटलं, "म्हणजे लग्न कशावरनं मोडलं? सुनेच्या पायगुणावरनं मोडलं नाही, देण्याघेण्याच्या प्रकारावरनं मोडलं. आणि शिक्षा कशाकरता झाली तिच्या सासऱ्यांना?" ते म्हणले, "नाही, ते तसे पैसे खाणाऱ्यातलेच होते. त्यांच्यावर खटलाही चालूच होता. पण त्या खटल्याचा निकाल नेमका लागायला आणि लग्न होऊन अवघे 2 महिने व्हायला गाठ पडली आणि तो निकाल लागला त्यांच्या विरोधात. तो तसा लागणारच होता आणि त्यांना तुरुंगात जावं लागलं." आता लक्षात घ्या, ज्या बाईच्या मुलाचं प्रमोशन थांबलंय, ज्या बाईचा एक मुलगा जो आहे तो 12वीला नापास झाला आहे, दुसऱ्या मुलीचं ठरत आलेलं लग्न मोडलंय, नवऱ्याला तुरुंगात जावं लागलंय, त्यांच्या बायकोला म्हणजे या मुलीच्या सासूला ब्लड प्रेशर होईल नाही तर काय होईल? म्हणजे यापैकी प्रत्येक गोष्टीला कार्यकारण भाव आहे, परंतु तो तपासण्याची संधी मात्र या परंपरेने स्त्रीला दिलेली नाही आहे. याचं कारण तिच्यावर एक जीवनव्यापी गौणत्व लादण्यात आलेलं आहे. म्हणजे स्त्रियांना मुळात शिक्षणाची संधी अगदी अलीकडे मिळाली. स्त्रियांच्या शिक्षणाचा या देशामधला इतिहास काही 150 वर्षापेक्षा जास्त नाही आणि खरं बोलायचं तर तो स्वातंत्र्यानंतरच थोड्या अधिक प्रभावीपणे सुरू झाला. स्त्रियांचे म्हणून जे खास विषय आहेत, उदाहरणार्थ होम सायन्स, हा शास्त्राचा विषय आहे आणि शिक्षणाचा अभ्यासक्रम आहे. हे अलीकडे विद्यापीठामध्ये अवघ्या 50 वर्षापूर्वी आलं. आणि शिक्षणाची संधी ज्या वेळेला त्या स्त्रीला मिळाली, मुली मोठ्या प्रमाणामध्ये शिकायला लागल्या, त्यावेळेला मग स्वाभाविकपणे त्या शिक्षणाने चिकित्सा येण्याच्या ऐवजी कुशल रोजगाराची संधी असं त्या शिक्षणाकडे बघण्यात आलं. त्यामुळे त्या सबंध शिक्षणामध्ये ती बाई जरी BSc BEd झाली तरी आपण व्रत का करतो आणि त्या व्रताचा अर्थ काय असतो याचा चिकित्सकपणे डोळसपणे विचार करण्याची गरज तिला राहत नाही. म्हणजे एके ठिकाणी बोलत असताना मी असं म्हटलं की तसा माझा व्रतवैकल्यानं विरोधच आहे, पण हरितालिकेचं व्रत जर मुलींनी केलं तर मला चालेल. मग अर्थातच लोकांना आश्चर्य वाटलं. मी म्हटलं, हरितालिकेच्या व्रताची कथा कुणाला माहीत आहे सांगा? पुन्हा तीच गोष्ट की हरितालिकेचं व्रत चांगला नवरा मिळण्यासाठी आपल्या लग्न व्हायच्या मुलीला सगळ्या बायका करायला लावतात. पण व्रत काय आहे? व्रत असं आहे की प्रजापिता ब्रह्माची मुलगी पार्वती, ती उपवर झाली. तिला लग्न करायचं होतं शंकराशी. शंकर बसला होता कैलासावर. लग्न करायला तो अजिबात तयार नव्हता. त्यामुळे तिने जाळून घेऊन स्वतःचा जीव दिला. पुन्हा दुसऱ्या जन्मी ती प्रजापिता ब्रह्माच्या पोटीचं जन्माला आली. पुन्हा उपवर झाली. अतिशय सुंदर होती. त्यामुळे ब्रह्माने त्रिखंडात संचार करणारा नारद ज्यावेळी त्याच्याकडे आला, त्याला विचारलं की नारदा, माझी मुलगी अतिशय सुंदर आहे, उपवर आहे, तिला एक चांगला नवरा सुचव. नारदाने सुचवलं की तुझ्या मुलीला त्रिखंडामध्ये एकच नवरा आहे आणि तो म्हणजे शेषशाही विष्णू भगवान. त्याप्रमाणे ब्रह्माने पार्वतीचं लग्न शेषशाही विष्णू भगवानाशी करायचं ठरवलं. हे ठरताच ज्यावेळी ते कळलं पार्वतीला, त्यावेळी पार्वती स्वतःच्या मैत्रिणीला घेऊन घरातनं निघून गेली. जंगलामध्ये नदीच्या काठी गेली. तिने वाळूचं शिवलिंग केलं, शिवाची आराधना सुरू केली. मग जो शंकर कैलासावर होता त्याला करंट गेला की आता काही खरं नाही. शंकर आला. शंकर आणि पार्वतींचं मिलन झालं. हरितालिका, हरित म्हणजे वन आणि आली म्हणजे सखी. सखीला घेऊन वनात जाऊन केलेलं व्रत ते हरितालिका व्रत. आता हे सगळं आपल्या मुलीने चांगला नवरा मिळण्यासाठी लग्नापूर्वी करावं असं जर त्यांना घरी सांगितलं जात असेल तर हे व्रत असं सांगतं की मुलीला ज्याच्याशी लग्न करावीसं वाटेल त्याला लग्न करायला जर घरच्यांनी विरोध केला तर स्वतःच्या मैत्रिणीला घेऊन
त्यांनी घरातनं निघून जावं आणि त्याच्याशीच लग्न करावं. असं नुसतं म्हटलं तरी शास्त्र महाविद्यालयातल्या मुली देखील अवाक होऊन किंवा हसून पाहत राहतात. याचं कारण शिक्षणाचं जे मुख्य प्रयोजन आहे की तुमच्या जाणीवा प्रगल्भ आणि उन्नत आणि चिकित्सक झाला पाहिजे, त्याची संधी स्त्रीवर्गाला फार कमी मिळालेली आहे. म्हणजे आपल्याला माहीत आहे की आजही कितीही सुशिक्षित असलेली स्त्री ही मासिक पाळीमध्ये देवाची पूजा करण्यासाठी स्वतःला योग्य समजत नाही. आता खरं म्हटलं तर जसे डोळ्यातले अश्रू, जसे तोंडामधले लाळ, तसे स्त्रीच्या गर्भाशयामधनं येणारा रक्ताचा स्त्राव हा खरं म्हटलं तर तिला मातृत्वाच्या मांगल्याकडे नेणारी बाब आहे. आणि जर त्या विशिष्ट कालावधीमध्ये गर्भधारणा झाली तर त्या गर्भाचं पालनपोषण करण्यासाठी गर्भाशयाची अंतस्त्वचा तयार होते. आणि जर त्या विशिष्ट कालावधीमध्ये गर्भ जन्माला आला नाही तर निसर्गक्रमाने ती अंतस्त्वचा बाहेर टाकली जाते. त्याला म्हणायचं मासिक पाळी. त्याच्यामध्ये काहीही अपवित्र नाही. विनोबाने एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की माणसाची शरीरं ही मलमूत्राची गटार आहेत. आपण रोज मलमूत्र विसर्जन करतो. त्याने असंही म्हटलेलं आहे की ज्याच्या शरीरात ही गटारं अहोरात्र वाहतात तो पुजारी मात्र अंघोळ करतो आणि असं मानतो की मी देवाची पूजा करायला पवित्र आहे. मग जी बाई स्वतः मुलांना जन्म देते ते मातृत्वाचं मांगल्य तिला ज्या निसर्गक्रमाने प्राप्त होतं त्या मासिक पाळीमध्ये ती स्वतःला अपवित्र का मानते? असं एकदा माझं सगळं प्रतिपादन ऐकल्यानंतर 3 बायकांनी असं ठरवलं की आपण मासिक पाळीमध्ये देवळामध्ये जायचं. तिघीजणींनी हिंमत बांधली. त्या जायला निघाल्या. परंतु एकीचा निर्धार देवळात पोचेपर्यंत गळला आणि त्याच्यामुळे ती परत फिरली. दुसऱ्या दोघीजणी गाभाऱ्यापर्यंत पोचल्या. पण त्यातल्या एकीला गाभाऱ्यात गेल्यानंतर भीती वाटायला लागली, चक्कर येते असं वाटायला लागलं आणि तीही परत वळली. आणि तिसरी जी होती तिने गाभाऱ्यात जाऊन देवाचं दर्शन घेतलं, त्याची पूजा करायची ठरवलं, पूजा केलीही. पण तिला मात्र असं वाटलं की नेहमी देवाची मूर्ती ज्या प्रेमळ नजरेने तिच्याकडे पाहायची त्याच्याऐवजी अत्यंत क्रोधित नजरेने ती मूर्ती तिच्याकडे पाहते. म्हणजे आज देखील या विषयावर बोललं तर जणू काही संस्कृतीवर आघात झाला, धर्मभ्रष्ट केला या पद्धतीनं विचार केला जातो. आणि त्याला समर्थन मात्र असं दिलं जातं की श्रद्धेने मनस्वास्थ्य लाभते, बुद्धीने उद्ध्वस्त व्हायला होतं. म्हणजे गोष्ट अशी आहे की जे मनस्वास्थ्य लाभतं ते एक गुंगी आणलेलं मनस्वास्थ्य आहे का याचा विचार करायला पाहिजे. खरं म्हटलं तर बाईची गुलामापासून जर त्याला गुलामीची जाणीव करून दिल्यानंतर मुक्ती करायची असेल तर हे आम्हाला समजतं की केवळ धर्माने लाभलेलं गौणत्व, केवळ तिची शारीरिकता, तिची मानसिकता, रूढी परंपरा एवढ्या पुरेशा नाहीत. ज्याचा मगाशी उल्लेख मी जीवनव्यापी गौणत्व म्हणून केला त्या सर्व समाजातल्या ठिकाणी बाई आज गौणच आहे. राजकारणामध्ये तिला 50% जागा द्याव्यात याची नुसतीच चर्चा चालू आहे. आणि आजही विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये 50% महिलांची संख्या असताना खासदार आणि आमदार अवघे 5% देखील नाहीत. अर्थकारणामध्ये लग्न करून बाई सासऱ्याच्या घरी गेली की ना त्या घरावर तिचं नाव लागतं ना त्या शेतावर तिचं नाव लागतं. आजही भरभरून वाहणाऱ्या ज्या जाहिराती आहेत त्यामध्ये बाईचा देहच वापरला जातो. आजही भ्रूणहत्येमुळे घसरणारी लोकसंख्या हा देशापुढचा एक अत्यंत गंभीर प्रश्न बनलेला आहे. आणि अजूनही धार्मिकतेमध्ये विधवा असलेली बाई अपवित्रच मानली जाते. हे सगळं जे आहे ते एका व्यापक सामाजिक परिवर्तनाकडे अंगुली निर्देश करतं. ह्या सगळ्यामध्ये बदल होण्याची गरज निश्चितपणे आहे. पण त्यासाठी पहिल्यांदा स्त्री आणि अंधश्रद्धा हा विषय किंवा स्त्री आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा विषय नीटपणे समजून घेण्याची गरज आहे. त्यातही अधिक अवघड गोष्ट अशी की ज्या स्त्रीला या अंधश्रद्धेमधनं बाहेर काढायचं आहे
स्त्री असुरक्षित आहे. तिला बहुधा कायमची आर्थिक विवंचना आहे. तिला एका बाजूला सासरची मानसिकता जोपासावी लागते, वडीलधाऱ्यांचा आदर करावा लागतो, कौटुंबिक प्रेम आणि जिव्हाळा कायम ठेवण्याचं कामही तिलाच करावं लागतं आणि ही सगळी तारेवरची कसरत करत असताना पुन्हा तिला स्वतःच्या विवेकाचं स्वत्व जपावं लागतं. त्यामुळे स्वाभाविकचपणे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी तयार होणारी भगिनी ही एक अधिक अवघड लढाई बनत असते. म्हणून निश्चितपणे तो अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्राधान्याचा आणि सहानुभूतीचा आणि शक्य असेल ती सर्व मदत या कामामध्ये तिला देण्याचा विषय आहे असं आम्ही मानतो आणि याच अंगाने आम्ही या प्रश्नाकडे पाहतोही आणि कृतीही करतो.